नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। आता वाजले सकाळचे 10। मी आहे सुरत रेल्वे स्टेशनला आणि इथून आजचा आपला प्रवास होणार आहे मुंबईच्या दिशेने आणि तोही आपल्या आज जनरल क्लासमधून प्रवास करतोय। कुठलीही आपली लक्झरी ट्रेन नसणार आहे, एकदम साधा जनरलचा आपला प्रवास असणार आहे। आता UTS ॲपवरून तिकीट काढले 110 रुपये सुपरफास्ट ट्रेनचं। आता चला जाऊयात आतमध्ये। प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून आपल्याला आपली ट्रेन मिळणार आहे। आता माहीत नाही कुठली ट्रेन असणार आहे, काहीच माहिती नाही। ते या साईडला जनरलचं तिकीट आहे बघा, काढण्यासाठी इकडे लाईन लागलेली आहे आणि मशीनद्वारे काढायचं असेल तिथं समोर आहे। या प्रकारे आहे सुरतचं रेल्वे स्टेशन। इकडे खाण्यापिण्याचे स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात। अमूलचं, त्याच्यानंतर IRCTCचं डेडिकेटेड आहे। आता कुठल्या कुठल्या ट्रेन लागल्यात ना इथं लिहिलंय। चला, पश्चिम एक्सप्रेस हा असा या प्रकारे अंडरपास आहे इथे। बँड्रा टर्मिनल्सला पण असा आहे। 2 नंबर प्लॅटफॉर्मला जायचं आपल्याला। आलोय आपण, चला इथून आता चढत वरती। तर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा आणि हा इंस्टाग्रामला आपण मला फॉलो करू शकता। इंस्टा ID आहे puneri.humsafar। प्लॅटफॉर्मवर पण आपल्याला खूप सारे स्टॉल्स आहेत। सँडविच, पोहे वगैरे, आपल्याला खमण वगैरे खायला मिळेल। या साईडला पाहत आहे आणि ही आता शेजारी ट्रेन आली आहे अजमेर बँड्रा टर्मिनल्स, पण आपल्याला जायचं आहे दादरपर्यंत। भैया वडापाव गरम आहे? गरम आहे ना? गरम एक दे। 30 रुपये दो। प्लॅटफॉर्म नंबर 3 बघताय, शेजारीच प्लॅटफॉर्म नंबर 2 आहे। इथून समोरून आता वडापाव इथे गरमागरम तळत होते, तर घेतलेत वडापाव 30 रुपयाचे 2। आता 2 जातील का नाही माहीत नाही, एक तरी खातो। या वडापाव खायला या, मस्त आहे टेस्ट। प्लॅटफॉर्म नंबर 2ला मालगाडी आली आहे आणि जवळजवळ 10:30 वाजता पश्चिम एक्सप्रेस येणार आहे प्लॅटफॉर्म नंबर 2ला। मी पुढं थांबलो होतो, पण पुढच्या साईडला जनरल कोच नाही आहे, मागच्या साईडला सांगितलं त्यांनी अनाऊन्स करून। तर चला आता मागच्या साईडला जाऊयात आणि बघू, जागा असली तर मग पश्चिम एक्सप्रेसमधूनच आजचा प्रवास होईल आपला। ही साईडला EMU थांबलेली गाडी बघताय आपण, ही नंदुरबार सुरत शटल। मुंबई अहमदाबाद गुजरात सुपरफास्ट एक्सप्रेस आली आहे प्लॅटफॉर्म नंबर 1ला। गुजरात एक्सप्रेस निघाली आणि तिकडून आपली पश्चिम एक्सप्रेस पण आली आहे। दोन्ही ट्रेन एकमेकाला भेटल्यात। चला आता या गाडीमध्ये आपल्याला जागा भेटेल का नाही शंका आहे, बघू। ही गाडी नाही तर मग दुसरी WAP7 वडोदरा लोकोशेड BRC। मुंबई सेंट्रल पर्यंत जाणारी गाडी ही अमृतसर पासून। मुंबई सेंट्रल प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पर आहे। कृपया ध्यान दीजिए, गाड़ी संख्या 1, 2, 9, 6। भयानक गर्दी आहे या गाडीत, काय बसणार नाही मी। मुंबई सेंट्रल हैदराबाद। खरं तर चढणार नव्हतो या गाडीमध्ये, गर्दी एवढी भयानक होती, पण उतरले भरपूर सारे लोक। उभा राहिला तर गेटपाशी जागा आहेत, म्हणून म्हटलं चला आता या गाडीने जाऊयात। आणि पश्चिम एक्सप्रेस रेप्युटेड गाडी आहे, फास्ट जाईल। बघू आता ओव्हरटेक वगैरे भेटतं ते काय बघता येईल, किंवा आपल्या गाडीला कुठली राजधानी वगैरे ओव्हरटेक करते की वंदे भारत करते हे पण बघायला लागेल। तर चला, 10:24चा टायमिंग होता गाडीचा। 10:24ला गाडी आली आणि 6 मिनटं थांबल्यानंतर गाडी निघली आहे सुरतच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून। मोबाईलकडे थोडं लक्ष द्यायला लागेल, जनरल डब्बा आहे आणि त्यात शेवट। गाडीने पिकअप बघा कसा घेतला। प्लॅटफॉर्म आहे ना मोठा आहे हा सुरतचा, प्लॅटफॉर्म नंबर 2। प्लॅटफॉर्मवरूनच पिकअप घेते गाडी। सुरत सिटी बाय बाय। सुरतवरून गाडी निघली आहे आणि निघाल्यानंतर आउटरला पुढे येऊन थांबली, माहीत नाही आता का थांबली, सिग्नल काय प्रॉब्लेम आहे काय माहिती नाही।
10 मिनटं थांबली गाडी, त्यानं निघाली आहे फायनली. आणि गाडीमध्ये जबरदस्त गर्दी आहे. पुढच्या साईडला जनरल कोच नसल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो आहे. तर लावायला पाहिजे एवढी लांबची गाडी म्हणल्यावर. दरवेळेस मी इथून प्रवास करतो ना तर जनरलमध्ये खास करून जागा मिळतेच, पण या गाडीमध्ये काय माहिती, ह्याला हा जो बसला आहे ना खाली, याला विचारलं, हा येतोय दिल्लीवरून, तो म्हणतोय गाडीमध्ये जेवढे उतरतात त्याच्यात दुप्पट चढतात ते प्रत्येक स्टेशनवर. क्रिकेट मॅच चालू आहे इकडं. सूर्यप्रकाश काय नीट पडलाच नाही. आता 10 वाजून गेले, 10:15 झाले दिवस. गाडी आपली सुरतवरून निघली आहे. त्यानंतर उधना जंक्शन आपण स्किप केलं आणि गाडी या स्पीडने चालली आहे. तर काय माहिती गाडीला पुढं स्पीड परमिशन काय भेटत नाही. नाही तर 110 120 तर इझिली जाऊ शकते. 130ची तर ऑलरेडी स्पीड आहे या गाडीला परमिशन. माहीत नाही. आता याच्यानंतर येणार आहे नवसारी, त्यानंतर वलसाड आणि मग वापी. मी आधी म्हणलो होतो आपल्याला वापी डायरेक्ट येईल, पण हे 2 स्टेशनमध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर वापीनंतर मग आपण डहाणू रोड आणि मग बोरिवली आणि मग मुंबई सेंट्रल. आता बेस्तान स्टेशन स्किप करतोय आणि त्यानंतर गाडीने थोडंसं पिकअप घेतल्यासारखं वाटायला लागलं. आता अर्धा तास झाला गाडी नुसती एकदम मालगाडीसारखी चालत होती. बघा बेस्तान. अकरा वाजून 9 मिनटं झालेत. पोचलो आपण नवसारीला. जागा नाही अजिबात बसायला, तरी सुद्धा चढण्यासाठी बघा किती जण आहेत. नवसारी एक जिल्हा आहे आणि सुरतपासून आपण हाकेच्या अंतरावर असं म्हणू शकता. 2च मिनटाचा स्टॉप आहे. चला पटकन. जनरलमधलं स्ट्रगल बघताय आपण आता. कसं तरी परत जागा भेटली उभं राहायला. मला वाटलं इथंच भेटते की नाही. उतरलोय खरं, जागा भेटते की नाही. निघाली आहे गाडी आपली. बिलीमोरा स्टेशन स्किप करतोय आता आपण जवळजवळ 120च्या स्पीडने. आणि इथून आपण रेक बघा, हे टॉय ट्रेनचे आपण प्रवास केला होता काही दिवसांपूर्वी. इकडे बघा गाडी थांबलेली. त्याच्यानंतर येईल वलसाड. वलसाडनंतर वापीला उतरू. जागाच नाही बसायला, तर उभं राहून जाम होत जाईल तिथपर्यंत. आता जाऊ वापीला उतरू. वापीनंतर मग बघू दुसरी ट्रेन.
11:42 झालेत. आपण पोहोचलोय आता वलसाडला. वलसाड बघा, वलसाड आपल्या बीचेससाठी फेमस आहे. वैताग आलाय खरं तर उभा राहून आता इथं. बरं झालं प्लॅटफॉर्म आहे ना त्या साईडने आलाय. आणि इकडे आहे ना उतरा परत चढा पक्क जाम होत होतं. आता आहे ना वापीला बघू. आता वापीला जर जागा नाही झाली तर उतरायचं वापीला. आणि जर जागा झाली इन केस तर मग बसू गाडीमध्ये, नाही तर मग वापीला उतरून दुसऱ्या गाडी नेऊ. नाहीतर हिला अजून एक डहाणूला पण स्टॉप दिलाय. म्हणजे एवढी भारी गाडी पश्चिम एक्सप्रेस, लेजेंडरी एक्सप्रेस आहे. एवढे जास्त स्टॉप नाही पाहिजे. नवसारीला दिलाय, वलसाडला दिलाय नाही पाहिजे, डहाणूला दिलाय. हे 2-3 स्टॉप एक्स्ट्रा दिलेत. बाकीच्या गाड्या कशा डायरेक्टली बोरिवलीहून निघले की डायरेक्ट वापीहून डायरेक्ट सुरत असं पाहिजे. एवढे लांब त्यात अमृतसरला चालते गाडी. अतुल स्टेशन स्किप करतो आता आपण. अतुल जा रहा है पगड़ी के 12:08 झालेत. पोहोचलो आपण वापीला, केमिकल सिटी. आणि बघता बरीचशी पब्लिक आहे ना उतरायला रेडी आहे, पण जागा आहे ना बसायला अजिबात नाही. उभा राहून आता मी वैतागलोय. बघू जागा जर भेटली तर बसणार आहे, नाहीतर मग सोडूयात ही गाडी आपण. आणि वापी फेमस कशासाठी आहे तर इथल्या बीचेससाठी. ते म्हणजे दमनला आपण इथं जाऊ शकता. 1 नंबर बीचेस आहेत, केंद्रशासित प्रदेश. त्याच्या व्यतिरिक्त आपण सिल्वासा वगैरे, दादरा नांगर हवेली तिकडे जाऊ शकता. तर चला पश्चिम एक्सप्रेस चालली, तिला टाटा बाय बाय करूयात. दुसरी गाडी बघू आता कुठली येते, त्या गाडीने जाऊ. कारण जागा नाही देत, अजिबात जागा नाही आहे. पश्चिम एक्सप्रेस गेली, त्याच्यानंतर लगेचच प्लॅटफॉर्म नंबर 2 वर जैसलमेर बांद्रा एक्सप्रेस 22,932 तिचा नंबर आहे, ती येते. बघू आता त्या गाडीत जागा असेल तर जाऊ. तर मंडळी बघताय त्या गाडीची परिस्थिती आणि या गाडीची परिस्थिती बघा. आरामात झोपलेत सगळे, वरचं सगळं मोकळं आहे. 2 मिनिटाचा स्टॉप होता गाडीचा वापीमध्ये. 12:19ला निघली आहे गाडी आपली इथून. 5 मिनिटापूर्वीच आपण पश्चिम एक्सप्रेसमध्ये होतो आणि गाडीची अवस्था होती आपण बघितली. अक्षरशः पाय दुखायला लागले, तरी पण गर्दी काय कमी होत नव्हती. आणि इथं बघताय अक्षरशः लोक झोपलेत. इथं आपली बॅग ठेवली, हे पण सीट सगळे असे एम्प्टीच आहेत. वरती बघताय एकदम हवा एकदम मोकळी. कारण की कधी पण आपण सुरत ते बांद्रापर्यंत किंवा मुंबईपर्यंत कुठे आपण प्रवास केला तर गर्दी काय भेटत नाही, पण पहिल्यांदा पश्चिम एक्सप्रेस अशी भेटली. करंबेले
वापीमधून निघाल्यानंतर ट्रेनने सुसाट वेग धारण केलेला आहे. आता भिलाड स्टेशन आत्ताच क्रॉस केलं आणि मला वाटलं ना की आपली ट्रेन पश्चिम एक्सप्रेसला ओव्हरटेक करते काय, पण तसं काय होताना दिसत नाही आहे. कारण की ऑलमोस्ट आता ती ट्रेन पोचती आहे डहाणूलाच तिचा एक स्टॉप आहे. मला वाटलं अलीकडे थांबतील आणि आपली गाडी तिला ओव्हरटेक कर, पण तसं काय होणार नाही. ती गाडी पण निघून जाईल बोरिवलीला आणि आपण पण बोरिवलीला आपल्या टायमिंगला पोहोचलो. आपल्या गाडीला पोहोचायचं टायमिंग आहे 1:52 बोरिवली. मग बोरिवलीला उतरू आणि मग लोकल पकडून दादर आणि पश्चिम एक्सप्रेस तशीच जाईल मुंबई सेंट्रलला, पण आपली गाडी जाणार आहे बँड्राला. तर बँड्राला आपण जाऊन काही मतलब नाही. बँड्रा टर्मिनल्स आणि बँड्रा लोकलचं स्टेशन वेगवेगळे आहेत हे लक्षात ठेवा. चला बोरिवली आली आहे. 2:24 आपल्याला पोहोचवलं आहे अजमेर बँड्रा टर्मिनल्स ट्रेनने. आणि आता चला आता जाऊयात, आपल्याला लोकल पकडायची आहे दादरच्या दिशेने. 2:14 स्लो लोकल दिसते चर्चगेट करता जाणारी, प्लॅटफॉर्म नंबर 5. आता याच ट्रेननी जायचं की फास्टने जायचं विचार करूयात, कारण की स्लो निघालं तर सगळे स्टेशन घेत जाणार. आता स्लो लो केलं तरी पण गर्दी एवढी जबरदस्त आहे, एवढ्या लांब आता गर्दीमध्ये नाही जायची इच्छा मला. तर चला फायनली आपल्याला फास्ट लोकल भेटलेली आहे. थोडीशी उभा राहायला का होण्या जागा भेटली. तर 3 वाजलेत मंडळी. फायनली आपण या लोकलमधून उतरलो आहे दादर स्टेशनला आणि आपला जनरल डब्याचा सुरत ते मुंबई असा हा व्हिडिओ आज कंप्लीट झालेला आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला मग भेटूयात अशाच नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आणि हां, इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. इंस्टा आय डी आहे पुणेरी.हमसफर.